हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखमीच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. नमस्कार, मी आशुतोष चक. ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. धनप्रवास या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मेन्शन करा तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे, कुठला आवडला अधिक माझ्या व्हिडिओचा. जरूर आस्वाद घ्या. सब्जेक्टकडे येऊया. माझ्या या चॅनलवरती नेमके काय एमटी स्पॉट्स आहेत किंवा एमटी पॉकेट्स आहेत असं मी जेव्हा ॲनालिसिस करायला बसलो तेव्हा मला असं लक्षात आलं की माझ्या या चॅनलवरती मी ॲसेट क्लासेस बोललेलो आहे, मी इक्विटी बोललो, मी रिअल इस्टेट बोललो, मी गोल्ड देखील बोललो. गोल्ड ॲज अ कमॉडिटी मी नाही म्हणत आहे, गोल्ड ॲज अ कमॉडिटी मी नाही म्हणत आहे, मी गोल्ड ॲज अ ॲसेट क्लास म्हणतो, ॲज अ हेज म्हणतो. त्याला मी मेन्शन केलं, त्याची एक स्टोरी मी मेन्शन केली की कशा रीतीने कधी कधी गोल्ड हे एखाद्या वर्षी इक्विटीलाही आउटपरफॉर्म करू शकतं, हे पण मी बोललेलो आहे. त्याच्या पुढची आणि एक महत्त्वाची गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की मी कर्जाविषयी तर अगदी भरभरून बोललेलो आहे, पार रिव्हर्स मॉर्गेजला मी ॲज अ ट्रॅप म्हणून टाकलेलं आहे, पण डेट ॲज अ लायबिलिटी बोललेलो आहे. कर्जामधली गुंतवणूक मी काय बोललेलो नाही आहे फार. माझ्या चॅनलवर फिक्स्ड इन्कम ह्या माझ्या एकेकाच्या आवडत्या अनावडत्या गोष्टीविषयी मी फार बोललेलो नाही, हे मला मान्य करावं लागतं. डेट ट्रॅप नावाची एक सेगमेंट आहे माझ्या चॅनलवर, आलं माझ्या लक्षात. पण अधिक मी त्याला फिक्स्ड इन्कमची गुंतवणूक किंवा फिक्स्ड इन्कमची गुंतवणूकच्या बाबतीमध्ये काही मेन्शन केलेलं नाही. आणि ज्या वेळेला RBI मोठ्या प्रमाणावर बॉन्डचा इश्यू आणते, पहिलाच व्हिडिओ मी आणला माझ्या याच्यावर माझ्या जुन्या चॅनलवरून, आणि त्याच्यानंतरचा दुसरा व्हिडिओ सेकंड पार्ट त्याचा हा ऑल टाईम हायला जाऊन पोहोचला, पब्लिकला आवडला. याचा अर्थ असा आहे की माझ्या या चॅनलवर कुठेतरी सरकारच्या बॉन्ड्सविषयी एक अट्रॅक्शन आहे, आणि म्हणून सरकारच्या बॉन्ड्ससाठी हा ये वाला दिखाना गया तेरा प्राइस मनी. कुछ इन्वेस्टमेंट भी कर लेती, आते समय कर लिया मोबाइल से. कहाँ? गवर्नमेंट सिक्योरिटीज में. हाँ, RBI रिटेल डायरेक्ट मोबाइल ऐप है ना, रिटेल डायरेक्ट स्कीम द्वारा इन्वेस्टमेंट यानी मैच्योरिटी पे गारंटीड रिटर्न्स, नो ब्रोकरेज, नो हिडन फीस. मान गए आपको नहीं, ऐप को. RBI कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए. RBI रिटेल डायरेक्ट हे नेमकं काय प्रकार आहे, हा नेमका प्रकार काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे अज्युम केलं पाहिजे की मी ज्या वेळेला या व्हिडिओमध्ये सेफ्टी किंवा सिक्युरिटी, सेफ्टी किंवा जो सिम्पलनेस आहे त्याच्याविषयी मी बोलणार आहे. मग नेमकं असं काय असतं, सेफ्टी म्हणजे नेमकं मी काय अर्थाने म्हणतोय, की एक साधा पॉईंट अर्थाने मी बोलणार आहे. फर्स्ट पॉईंट की सरकारच्या G-SECमध्ये, सरकारच्या बॉन्ड्समध्ये ज्या वेळेला तुम्ही गुंतवणूक करायला जाता, सरकारच्या बॉन्डमध्ये ज्या वेळेला तुम्ही गुंतवणूक करायला जाता त्यावेळेला ती गुंतवणूक ही एकदम साधी असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सरकारचा बॉन्ड घेतला जो 10 वर्षाने मॅच्युअर होणार आहे. समजा 2026मध्ये मी बोलतोय, लेट्स अज्युम मी आत्ता बाजारात गेलो, त्यांचं जे काय असेल ते बॉन्डचं असतं त्याच्यामध्ये मी पोहोचलो. 10 वर्षाचा बॉन्ड 2036मध्ये मॅच्युअर होणारा बॉन्ड मी खरेदी केला. 100 रुपयाचा बॉन्ड आहे असं गृहीत धरूया, म्हणजे मला 2036मध्ये 100 रुपये मिळणार आहेत. मग RBIचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला याच्यापेक्षा काहीतरी कमी काय करायचं, 91 ते 100, म्हणजे 91 पासून ते 100 पर्यंतचं जे काय आहे ते इंटरेस्ट आहे ना. मग 10 वर्षात 91 ते 100 जर जाणार असेल तर ते इंटरेस्ट झालं हे 10 वर्षात होणार आहे. व्याज कमी झालं, थोडंसं मागे येऊया, 70, 60, 70, 70, 80 पर्यंत गेलो तर याचा व्याज अजून वाढतं. आणि हीच सिस्टीम आहे फिक्स्ड इन्कमची. सीधी इंटरेस्ट रेट वाढले की याचं प्राईस खालती येते, संपलं. दॅट्स इट, दॅट्स द गेम, संपलं. आणि बॉन्डच्या याच्यामध्ये किंवा फिक्स्ड इन्कमच्या, बॉन्डचं नाही म्हणता येणार, फिक्स्ड इन्कमच म्हणावं लागेल, नुसतं सरकारचे बॉन्ड नाही आहेत,
सरकारचे बॉन्ड हे आत्ता हायलाईट व्हायला लागले आहेत. आत्तापर्यंत FD माहीत होती की या बँकेकडे जा FD करा, त्या बँकेकडे जा FD करा. इनफॅक्ट मी ज्या वेळेला बँकांमध्ये जाऊन बोलतो ना, माझ्या आईसाठी मला आता तिच्याबरोबर जावं लागतं, आणि अनेक वेळेला मी ज्या वेळेला बँकांमध्ये जातो FD करायला आलेल्यांशी मी अनेक वेळा सहज अनौपचारिकपणे गप्पा मारतो, तेव्हा माझ्या एक लक्षात येतं की अनेक सारे जण हे सेफ्टी आणि सिक्युरिटी पैशासाठी गुंतवणूक करत असतात. त्यांना कुठल्याही प्रकारे हाय रिटर्नची अपेक्षा नसते. म्हणजे त्या FDला एका अर्थाने लॉकरचं रूप येतं. FD ही गुंतवणूक म्हणून कधी केलीच जात नाही. FDच्या अगेन्स्ट कर्ज मिळतं किंवा FDच्या अगेन्स्ट तुम्हाला क्रेडिट कार्ड देखील मिळतं. फक्त ते क्रेडिट कार्ड ATM मध्ये टाकायला गेलं तर फार जास्ती व्याजदर लागतो. हे फक्त अनेकांना डोक्यात ठेवावं लागेल. हा, मग अजून कोण आहे? HDFC ज्या वेळेला अस्तित्वात होती त्यावेळेला HDFC हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचं बॉन्ड एक होते. त्याला बॉन्ड म्हणा, डिबेंचर म्हणा, जे काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. कर्जरोखे साध्या भाषेमध्ये त्यांचे कर्जरोखे होते. त्याच्यानंतर बजाज फायनान्स एक करतो. त्याच्यानंतर अजून काही जण की ज्यांना परमिशन आहे, RBI परमिटेड देम टू केम अप विथ अ बॉन्ड, अशी माणसं एक आहेत. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटचे, म्हणजे तुम्हाला थोडंसं हाय इंटरेस्ट, थोडासा रिस्क वाढणं, किंवा ज्याला मी म्हणतो AA किंवा AA+, तुम्हाला AAA नको आहे. आणि हा माझा व्हिडिओ फिक्स्ड इन्कम बद्दल आहे. फिक्स्ड इन्कममध्ये तुमचं म्हणणं की आशुतोष G-Secला सगळ्यात पहिल्यांदा का आणलं तू? माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला मी RBI रिटेल डायरेक्ट बद्दल बोलतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा असतो, सगळ्यात पहिल्यांदा का आणला मी, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ का अटॅच केला. त्याचं कारणच हे आहे की RBI रिटेल डायरेक्ट हा G-Sec आहे आणि G-Sec हा सगळ्यात लोएस्ट आहे. कॅपमच्या वेळेला ज्यावेळेला मी विचार करतो, इवन कॅपमला देखील हा तुमच्या डेटच्या वेळेला, तुमच्या कॉस्ट ऑफ कॅपिटलला मोजताना रिस्क फ्री रेटमध्येच मोजावा लागतो. याची रिस्क सगळ्यात कमी असते. म्हणून पहिल्यांदा FD त्याच्यापेक्षा थोडंसं वर जातं. बँका शक्यतो बँकरप्ट होत नाहीत आणि झाल्या तरी तुम्हाला एका ठराविक प्रमाणामध्ये मिळून जातं. तुमचं सेव्हिंग मिळतं, तुमचं FD मिळतं. FD पण इझिली मिळून जाते, घ्यावं लागतं गॅरंटीड. अजून जर मला पुढे जायचं असेल तर एक थोडासा मोठा पॉईंट मग येतो की राज्य सरकारांचे बॉन्ड्स AA किंवा AA+, पैसा थोडा जास्त लागतो. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये किंवा उत्तर भारतामधल्या काही राज्यांमध्ये अर्निंग यील्ड नाही म्हणता येणार, त्यांचं यील्ड, त्यांचा इंटरेस्ट रेट हा फार जास्त आहे, पण लिक्विडिटी पण तेवढीच आहे ना. फॉर एक्झाम्पल उत्तर प्रदेश मी का मेन्शन केलं, कारण मोठ्या प्रमाणावर हे ट्रेड होतात. उत्तर प्रदेश हे मोठं राज्य आहे, त्यांचं ट्रेडिंग मोठं चालतं. त्यांच्या बॉन्ड्स इश्यू होतात त्यांना, त्यांच्या इलेक्ट्रिसिटी, त्यांचं अजून इतर काय काय असेल वेगळ्या करण्यासाठी. महाराष्ट्राचे बॉन्ड्स पण जरूर आहेत, फक्त त्यांच्यावर तुम्हाला इंटरेस्ट कमी मिळतो, कारण त्याच्या अगेन्स्ट महाराष्ट्र सरकारची मोठ्या प्रमाणावर इन्कम बसलेलं असतं. खर्च मोठा लागतो म्हणून करावं लागतं. ह्याला पण मी हायलाईट करतो आहे आणि अधिकच्या गोष्टी या बाबतीमध्ये पुढच्या सेगमेंटमध्ये बोलूया. फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज आउटसाइड ऑफ गव्हर्नमेंट बॉन्ड्स 5 तऱ्हेचे असतात. कॉर्पोरेट बॉन्ड अँड डिबेंचर्स, कंपनीज लाईक रिलायन्स इंडस्ट्रीज, TCS, टाटा मोटर्स, टाटा फायनान्शियल, कोटक बँक, येस बँक, बँकांच्या सिक्युरिटीज, बँकांचे बॉन्ड्स, बँकांचे डिबेंचर्स हा फिक्स्ड इन्कमच्या सिक्युरिटीमधला एक मोठा पार्ट असतो. आणि बँका साधारणतः AA+ अनेक वेळेला कोट करतात. म्हणजे HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, थोडी अजून वाढली तर IDFC बँकला पण मी असं म्हणेन की HDFC आणि ICICIला काय AAA, AA+ येऊन बसेल. IDFC फर्स्टला तर AA+, इझिली येऊन जाईल, कारण ते आर ग्रोईंग बँक. सो कॉर्पोरेट बॉन्ड्स अँड डिबेंचर्स असतात. दुसरा भाग म्युनिसिपल बॉन्ड्सचा असतो का, तर हो कदाचित. त्याच्यामध्ये जंक बॉन्ड येऊन बसतात कधी जंक दर्जाचे हाय यील्ड बॉन्ड्स तुम्हाला जर घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता. फक्त जंक बॉन्डच्या याच्यामध्ये सेगमेंट असा असतो की नेमकं कुणावर विश्वास ठेवावा, कधी विकावे, कुठपर्यंत जावं. कारण जंक बॉन्डमध्ये काही जण त्या बॉन्डवर त्या कंपनीचं लिक्विडिटी किंवा ते भविष्यात नमस्कार म्हणणार आहे आणि मग त्याच्या पुढे
ज्या वेळेला ॲसेटचा सेल होतो, वाइंड अप होतो, त्यावेळेला या जंक बॉन्डला महत्त्व येतं. आणि म्हणून अनेक वेळेला जंक बॉन्ड हे व्हॅल्युएशन हे दाखवत असतात की त्या कंपनीच्या ॲसेटचं व्हॅल्युएशन नेमकं काय आहे अशा वेळेला. पण जर एखादी कंपनी फॉर एक्झाम्पल JP असोसिएट डिबेंचर्स बॉन्ड्स भविष्यात आले तर त्याचं व्हॅल्युएशन तुम्हाला मिळतं आणि म्हणून त्यांचं एक टर्मिनल व्हॅल्यू फार महत्त्वाची होते आणि मग नेमकी ती काय आहे हे त्या बॉन्डमध्ये दाखवलं जातं. म्युनिसिपल बॉन्ड्स हा एक फार महत्त्वाचा घटक येतो. यांचं महत्त्व मी असं म्हणेन की म्युनिसिपल बॉन्ड्स प्रत्येक म्युन्सिपाल्टीचं आहे. आय थिंक पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने काढलं आहे की नाही मला माहीत नाही, पण देशातल्या काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सनी काढलं आहे. म्युनिसिपल बॉन्ड्सच्या याच्यामध्ये काही अंश ते पण येतात म्युन्सिपाल्टीच्या. त्यांच्या अंडर जर त्यांनी कोणाला आदेश दिले असतील तर ते पण येतात. म्हणावं लागेल त्यांना त्यासाठी टाळ्या वाजवायला लागतील, तो पण एक येतो. यांचे टॅक्स बेनिफिट पण असतात बरं का, की या लोकांमध्ये जर मी घेतलं तर टॅक्स बेनिफिट मला काय मिळेल, पण माझा स्लॅब काय असेल, मग त्या टॅक्स स्लॅबमध्ये याला तेवढं मिळेल का नाही मिळणार, का माझा टॅक्स त्याच्यामध्ये वजा होणारच नाही. भरपूर काय काय असतात. तुमच्या CAचा तुम्ही याच्यामध्ये सल्ला जरूर घ्या. खरं तर मला माझा एक व्हिडिओ माझ्या CA बरोबरच बनवायचा आहे की या सगळ्या याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट्स नेमके काय असतात, गुंतवणूक आणि टॅक्स बेनिफिट. हरकत नाही करायला व्हिडिओ. ॲसेट बॅक्ड अँड मॉर्टगेज बॅक सिक्युरिटीज ABS अँड MBS हे जनावर थोडं वेगळं आहे. असं समजा की एखादा टोल रोड जन्माला आला, सरकारने असं ठरवलं की याचा टोल जे काय होईल त्याच्यामध्ये येणारा पैसा हा त्या सगळ्या लोकांना वाटून टाकला जाईल. इन्व्हिट आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट दे आर ॲसेट बॅक सिक्युरिटीज. इन्व्हिट की हे झालं ते झालं, याच्यामध्ये टोल लागला, अजून समजा एखाद्या शहरामध्ये पाणीचं फिल्टरेशनची सुविधा आली, त्याच्यामध्ये हे झालं ते झालं, टॅक्स लावला, याच्यामधून लोकांना इन्कम झालं, प्रॉफिटमध्ये लोकांना देऊन टाकलं. मॉर्टगेज बॅक सिक्युरिटीमध्ये फरक हा येतो की मॉर्टगेज बॅक सिक्युरिटीमध्ये तुम्ही ज्या वेळेला एखादी बँक असं त्यांच्या लक्षात येतं की हा माझ्या लोनबुकचा जो चंक आहे हा थोडा जास्त रिस्की आहे किंवा या सगळ्याला थोडा बाजूचा आहे, मला असं वाटतं की याला काही जणांबरोबर ॲड करून बाहेर फेकणं जास्त योग्य राहील. ह्या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त फ्रॉड होतात. फ्रॉडचा अभ्यास करतोय म्हणून हायलाईट करतो. एक तर यांची माहिती देताना इतकं पेपर असतात, म्हणजे गंमतच सांगतो, एवढे पेपर जाड आणून तुमच्यासमोर ठेवून दिले जातील आणि सांगितलं जाईल वाचा. तुम्हाला जर खरंच माहीत नसेल तर त्या तेवढ्या पेपरमध्ये पान नंबर इतकं वरती एखाद्या ग्राफमध्ये इतकी जागा तुम्हाला शोधता येणार. आता मला यांची माहिती आहे, नेमकं काय शोधायचं कुठे शोधायचं म्हणून मला सांगता येतं. एक उदाहरण मी अनेक वेळा कदाचित सांगितलं असेल माझ्या या चॅनलवर. बँक ऑफ बडोदा असेल किंवा इतर काही बँकांमध्ये एकेकाळी त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट असे ग्लॉसी व्हायला लागले. कारण नसतो ना ग्लॉसी पिक्चर, सुंदर ब्रँचचे फोटो दाखवायला लागले, हसताना असे त्यांचे सगळे दाखवायला लागले, जे माणसं करतात असे मख्ख त्यांचे फोटो असलेले. कारण काय, NPA ढगात पोचला होता आणि त्याचं याच्यात नेमकं काय करायचं हे कोणालाच कळत नव्हतं. पण ज्यावेळेला ॲनालिसिस केलं गेलं तेव्हा अर्थातच बँकेच्या लोकांना उत्तर द्यावे लागले आणि पुढे लेट्स नॉट गो देअर. पण हा एक पार्ट असतो. म्युनिसिपल बॉन्ड्स असतात, ॲसेट बॅक सिक्युरिटीज असतात, MBS असतात. मॉर्टगेज बॅक सिक्युरिटीचा प्रकार आपल्याकडे कदाचित नाही आहे, बँका ते करतात. पण म्हणजे मॉर्टगेज बॅक सिक्युरिटीज लिस्टेड तर नाही आहेत. बँका एकमेकांमध्ये ट्रेड जर करत असतील तर ते मला माहीत की त्यांचं एक साधारणतः 100 लोन बुकचे हे वळले, त्याच्यामध्ये 100 लोनचे एकमेकांमध्ये कॉम्बिनेशन करवलं आणि देऊन टाकलं. एखाद्या बँकेला वाटलं की आपलं लोन बुक जे आहे ते आता आपण फक्त कलेक्शन एजंटची भूमिका ह्याच्यामध्ये करू, त्यांना पुढे मॅनेज करू. हे होऊ शकतं. माझं याच्यामध्ये आक्षेप काही नाही. म्युनिसिपल कॉर्पोरेशन बॉन्ड, ॲसेट बॅक सिक्युरिटी, मॉर्गेज बॅक सिक्युरिटी. नंबर 4 मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आणि कमर्शियल पेपर. स्पेशलायझेशन फिक्स्ड इन्कम प्रॉडक्ट्स, पेपर प्रेफर्ड स्टॉक. मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटच्या 90 दिवस, 40 दिवस, 30 दिवस, 35 दिवसाचा बॉन्ड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी आहे किंवा ज्याला रेपो, रिव्हर्स रेपो ऑप्शन म्हणवलं जातं, ते पण फिक्स्ड इन्कम मार्केटमध्ये येतं. पण फिक्स्ड इन्कमच्या मार्केटमध्ये साधारणतः 1 वर्षाच्या वर सिक्युरिटी, 364 दिवसाचा बॉन्ड हा आता आपल्याकडे आहे की नाही हा एक बघण्याची दृष्टिकोन आहे. एकेकाळी होता, आज आहे की नाही मला माहीत नाही, बघावं लागेल. म्हणजे 90 दिवस, 180 दिवस, 182 दिवस टाईप चालतं. मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये तुम्हाला
सगळ्यात इझीची रिस्क असते. कधी कधी बँका तर असं पण वापरतात की आज संध्याकाळी माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मला माझ्या ATM मध्ये पैसा टाकायला पैसे पाहिजे आहेत, देता का. थोड्या जास्त व्याजदरावर यांना पैसे मिळतात आणि अनेक वेळेला ते हे पण दाखवतात की येणारं काही रिस्क त्यांच्या अंगावर येते आहे का, काही इतर गोष्टी अंगावर येत आहेत का, इतर काही गोष्टी करणार आहेत का, बघावं लागतं. प्रेफर्ड स्टॉक किंवा प्रेफरन्स शेअर्सच्या बाबतीमध्ये हे म्हणावं लागतं की हे खरं तर शेअर्स असतात, पण हे डिव्हिडंड दर ठराविक दिवसाला इंटरेस्ट सारखा पे करतात. फिक्स्ड टर्म इंटरेस्ट त्याच्यामधले काही टाईप्स असतात की जे लिटरली यांना शेअर का म्हणावं. प्रेफरन्स शेअर्सचा एक पार्ट असतो की ज्याला मुळात शेअर म्हणण्यापेक्षा डिबेंचर आणि बॉन्ड म्हणलेलं जास्त योग्य असतं. व्हेअर ॲज डिबेंचर आणि बॉन्डमधला एक सेगमेंट असतो, याला डिबेंचर आणि बॉन्ड का म्हणावं, शेअर का म्हणू नये, असंही अनेक वेळा प्रश्न पडतो. तर हे होतं फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजचं जग. याची मी तुम्हाला माहिती दिली. मला खरं तर प्रश्न विचारा, मला फार आवडेल तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. आजपुरतं इथेच थांबतो. नमस्कार.